गुड मॉर्निंग सगळ्यांना, यूट्यूब फॅमिलींना. आज सुट्टी होती, म्हटलं थोडंसं चला काम करावं शेतामध्ये. कोळपणी आमच्याकडे करायची आहे शेतामध्ये. मग सुरुवात केली, आज सकाळी कामाला सुरुवात करायची. आता बरेच दिवस झालं ब्लॉग टाकला नाही, आज ब्लॉग टाकावा. बघा ही पाठीमागे सगळे असं आमचं माळरान आहे आणि मी चालत चाललो आहे माळरानामधून. हे आमचा बघा राजा पाठीमागनं बी यायला लागला आहे. मग आमच्या संग काय त्याला घरी जा म्हटलं तर ते घरी पण जाईना. शेतामध्ये घेवडा कोळपायचा आहे, तुम्हाला दाखवतो 2 मिनटं. घेवडा कोळपायचा आहे आणि याला पण चालत नव्हता, त्याचे नट निघाना म्हणून मी हे कोळपा घेऊन आलो. आता ह्या कोळप्यानं सुरुवात करायची कोळपायला. वातावरण पण असं झालं आहे पावसाचं की भिजायचं भीती वाटते, कारण की अजूनमधून पाऊस येतोय सारखा कंटिन्यू. त्याला आमच्याकडे शेतात कोळपणे म्हणतात. मम्मीनं सांगितलं अजिबात घेवडा काढायचं नाही, घेवडा काढला की मार. त्यामुळं लय काळजीपूर्वक कोळपायला लागतं याला. दम लागतो, कारण की सवय नाही ना कामाची. आणि रान बी भुसभुशीत आहे, त्यामुळे काय लवकर उरकत नाही. अशी घाण लागली की वर घ्यायला लागते. भरपूर दिवस काम केलं नाही, त्यामुळं जरा दम लागतो. भारी वाटतं कोळपताना, माहिती आहे का? ते काम करताना मस्त वाटतं, थोडा त्रास पण भारी वाटतं. अजून तिथवर जायचं आहे पुढं. बघा इथनं एवढं इथवर कोळपत आलं. एक सारा कोळपून झाला बघा, दम लागला. पण आता जरा पाणी प्यावं. एकटाच असल्यामुळं धाप लागते जास्त, कारण की माणूस डबल असलं की फटाफट काम होतं. आता एकटा असल्यामुळं म्हणलं आता दमादमान करावं, पाणी प्यावं पहिलं. शेतामध्ये काम किती कष्ट करायचं खूप अवघड आहे. पहिल्यापासून केलं तर जास्त ताप होत नाही, आणि एकदम अचानक करायचं म्हणलं तर लय ताप होतो. आणि वातावरण बी एवढं मस्त आहे ना, भारी वातावरण झालेलं आहे. थोडं ढगाळ झालेलं आहे, थोडं ऊन आहे आणि थोडं रिमझिम पण येतोय. त्याचा आनंद पण खूप घेतोय मी. मला आहे ना असं शेला मातीत असं ठेवायला लागणार आहे. बघा मम्मीने बघितलं ना, मम्मी म्हणणार काय करतोय काम होतो, म्हणून मला आहे ना असं त्याला पूर्ण इथं ठेवायला लागणार माती टाकून. कोळपताना निघालेला आहे, तर मम्मी कावल मला त्याची भीती आहे. आता कळणार नाही निघालाय का नाही ते. किती भारी आहे असतो, त्याला पण जीवनदान भेटेल. झालंय बघा, आता कोळ पण थोडं राहिलेलं आहे. भूक एवढी जाम लागली आहे आणि असं वाटतं कधी होते आणि कधी जातोय घरी. सगळ्या अंगाला घाम आलेला आहे. थोडंसं राहिलेलं आहे. बघू शकता बघा पाठीमाग